असे चिटके घेतले कोणाचाच नाही. म्हणून माझ्या मराठा समाजाला माझ्या विश्वास आहे, मी पंचायत नेत्याचा होऊ शकत नाही. मी भाजपचा नाही, काँग्रेस नाही, महाविकास आघाडी नाही, फगाडी नाही, ना कोणी नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे, कट्टर जातवा आणि तुमचाच आहे. माझी फक्त तुम्हाला विनंती, सरकारनं मला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळे ओबीसीचे नेते सगळे भुजबळ एकत्र केले, मराठा घेरण्याचं काम सुरू केलंय. आता खरी वेळ मराठ्यांना साथ देण्याची. माई बापाओ, मला उघडं पडू देऊ नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मला आता हीच वेळ आहे की तुम्ही ताकदीने आशीर्वाद द्या, तुम्ही स्वाद द्या. तुम्ही जर खंबीरपणाला मागे उभा राहिलात, यांच्या मुठीवर पाहिजे मी आरक्षण घेतो, काळजी करू नका. मला या जगात कुणी नाही. माझं कुटुंब उघड्यावर सोडून मी तुम्हाला मायबाप आणलंय. माझ्या शरीरात प्रचंड वेदना होत आहेत. मला 4-4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 लोकांचा आधार घ्यायला लागतोय. मी कधी मरण हे सुद्धा मला माहित नाही. इतक्या भयानक वेदना मला होत आहेत. माझ्या समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी माझ्या कुटुंबावर उभा नागर फिरलाय. मी तुम्हाला मायबाप आणलाय. माझं कुटुंब मी तुमच्यात बघतोय. माझा बाप कुठे, माझी आई कुठे, माझा परिवार कुठे, मी लक्ष सुद्धा देत नाही. मला परिवारात तुम्ही माझं शेवटचं स्वप्न आहे. मी तुमचा देव बघितलाय. मी जातीशिवाय कोणाला किंमत देत नाही. उपोषणाला माझ्या शरीराची पूर्ण चांगली झाली. माझ्या अंगात रक्त नाहीये.